ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला। शिंदे म्हणाले, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वॉटर लॉगिंगचे प्रमाण कमी असून शहरात 84 पंप कार्यरत आहेत। मात्र झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संबंधित झाडांचे ट्रिमिंग वेळेवर झाले होते का याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले। निष्काळजी अधिकाऱ्यांना 8 दिवसांसाठी निलंबित करण्याबरोबरच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देशही देण्यात आले आहेत। झाडांचे ऑडिट करून भविष्यात पडझड टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। TDRFला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देत 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू हे प्रशासनाचे उद्दिष्ट असावे असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच वारकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षितपणे वारी करावी असे आवाहनही त्यांनी केले। जलविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे। यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे, कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत। त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे। हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे। परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांना तात्काळ आठवड्याभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत। त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्यांच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही। जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत। असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत। त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरची काही लोक आहेत। या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नयेत, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, छाटलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं या बाबतीत देखील आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत। TDRF देखील आपली जी आहे TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे आणि त्यांना देखील जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर महोदय जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या। कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपवून घेऊ नका, खपवून घेतलं जाणार नाही। या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे अधिकारी काम करतायत, जे करणार आहेत त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा
जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल, परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल। आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की झिरो कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे झिरो कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे, एकही मृत्यू होता कामा नये, ही काळजी आपण घेऊया। नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे।